नवापूर शहरात रंगावली नदीकिनारी दर शनिवारी आठवडे बाजार भरण्यात येतो, परंतु लॉकडाऊन काळामध्ये आठवडे बाजार बंद करण्यात आला होता। गेल्या शनिवारपासून नगरपालिका प्रशासनाने आठवडे बाजार सुरू करण्यास अनुमती दिली आहे। या संदर्भात भाजीपाला, फळ विक्रेते व इतर व्यापाऱ्यांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सचे पालन करण्याची सक्त सूचना केली आहे। परंतु आजच्या आठवडे बाजारात आमच्या टीमने फेरफटका मारला असता अनेक ग्राहक व भाजीपाला विक्रेत्यांनी मास्क न लावल्याचं दिसून आलंय। ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते महिलांनी तोंडाला मास्क लावून विक्री करत होते, तर काही सुशिक्षित मंडळी विना मास्कची बाजारात दिसून आलेत। काही तर मास्क हनुवटीवर ठेवून बाजार करताना दिसून आलेत। सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। नवापूर शहरातील बेफिक्रीचा आठवडे बाजारात पालिका प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू केली आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे फलक लावण्यात आले आहेत। पोलीस विना मास्क लावून फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करीत असताना या ठिकाणी अपंग भिक्षुक यांनी तोंडाला मास्क लावित जमिनीवर रेंगाळत आपला मार्गस्थ काढत असताना दिसून आलेत। कोरोना या आजाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींसाठी आदर्श घालून देणारे दृश्य दिसून आले। नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी पोलीस उभे करून विना मास्क ट्रिपल सीट मोटरसायकलवर दंडात्मक कारवाई करण्याची सुरुवात केली आहे। परंतु काही नागरिक अजूनही विना मास्क फिरताना दिसत आहेत। आजारावर कुठले प्रभावी लस नसल्याने सध्या तरी मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे हेच प्रभावी साधन आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे। नवापूर तालुक्यात आतापर्यंत 483 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। त्यापैकी 59 रुग्ण ॲक्टिव्ह असून 15 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 410 लोक कोरोना नियंत्रित झाले आहेत। नवापूर तालुका कोरोना नियंत्रित करण्यासाठी सर्व नागरिकांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। रंगावली नदीकिनारी भरण्यात आलेल्या आठवडे बाजारात आलो आहोत। शनिवारी हा आज आठवडे बाजार भरतो। लॉकडाऊनमध्ये आठवडे बाजार बंद करण्यात आला होता, परंतु गेल्या शनिवारपासून हा आठवडे बाजार सुरू करण्यात आलेला आहे। त्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने भाजीपाला, फळ विक्रेते यांना सूचना केल्या होत्या की सोशल डिस्टन्स आणि मास्क लावण्याचं बंधनकारक केलं होतं, परंतु काही भाजीपाला विक्रेते आणि फळभाजी विक्रेते हे पालन करताना दिसत आहेत, पण काही बेफिक्रीने भाजीपाल्याची व फळ विक्री सुरू असल्याचं दिसून येत आहे। बघू शकतो आपण बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। काही लोक मास्क घालून आलेली आहेत, काही लोकांनी मास्क घातलेला नाही, काहींनी मास्क घातला आहे तर तो हनवटीवर ठेवलेला आहे। अशा बेफिक्रीने बाजार करताना ग्राहक दिसून येत आहे। तसेच काही भाजीपाला आणि फळ विक्रेते, कटलेरी विक्रेते हे सुद्धा बेफिक्रीने आपला इथं विक्री करताना दिसून येत आहे। आतापर्यंत कोरोनाची लस नाही आहे, परंतु मास्क घालणं हीच कोरोनाची लस आहे। आम्ही नागरिकांना आवाहन करतो की जोपर्यंत आपण कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्स, मास्क लावणं, सॅनिटाईज या गोष्टीचं तंतोतंत पालन करायचं आहे। प्रशासनाला सहकार्य करायचं आणि प्रशासनाच्या दिलेल्या निर्देशाचं पालन करायचं आहे।